नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या रोजगाराचा हक्क आणि राज्य सरकारने नुकतीच घोषणा केलेली मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना ही पर्याय ठरू शकते का? हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. एकीकडे राज्य सरकार म्हणत आहे की युवांनी स्वयंरोजगार करावा, पण दुसरीकडे राज्यामध्ये लाखो युवा प्रशिक्षणार्थी विचारत आहेत की ज्यांनी वर्षभर सरकारसाठी काम केलं, प्रामाणिकपणे सेवा प्रदान केली, अशांचं रोजगार कुठं आहे? मित्रांनो, युवा प्रशिक्षणार्थ्यांनी शासकीय कार्यालय असेल, विभाग असेल, शाळा असतील, या विविध आस्थापनांमध्ये अगदी प्रामाणिकपणे सेवा दिली, अनुभव मिळवला, काम शिकून घेतलं, पण शेवटी प्रश्न हाच उपस्थित होतो की प्रामाणिकपणाचं फळ शेवटी त्यांना काय मिळालं? जरी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना आश्वासित केलं होतं की आम्ही तुम्हाला आहे त्या ठिकाणी परमनंट करू, परंतु आता युवा प्रशिक्षणार्थी परमनंटची अपेक्षा सोडून दिलेली आहे. त्यांचं एकच म्हणणं आहे की आहे त्या ठिकाणी, आहे त्या आस्थापनांमध्ये कंत्राटी पद्धतीने कायम स्वरूपाचा रोजगार आम्हाला उपलब्ध करून द्यावा. एवढीच माफक अपेक्षा सरकारकडे आहे, परंतु सरकारने याला पर्यायी एक योजना समोर आणलेली आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री स्वरोजगार योजना. पण मित्रांनो, स्वरोजगार म्हणजे काय? तर कर्ज घेतलं, जोखीम पत्करली, परंतु यशाची हमी मात्र नाही. एकंदरीत अशा परिस्थितीमध्ये राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं तुटपुंज मानधन अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं गेलं नाही. ज्यांनी सरकारसाठी तब्बल 11 महिने प्रामाणिकपणे काम केलं, अशा युवांना सरकार कर्जाच्या जोखमीकडे ढकलणं कितपत योग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, युवा प्रशिक्षणार्थ्याने व्यवसायासाठी अर्ज केला होता का? कर्जासाठी संघर्ष केला होता का? त्यांनी जी सेवा दिली ती फक्त केवळ नोकरीच्या अपेक्षेने? सरकारने जे काही आश्वासने दिली होती ती आज ना उद्या सरकार ते आश्वासने पूर्ण करतील याच अपेक्षेने राज्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी सरकारला तब्बल 11 महिने अगदी प्रामाणिकपणे सेवा प्रदान केली, परंतु आज सांगितलं जात आहे की स्वतःचा व्यवसाय सुरू करा. हे कितपत योग्य आहे? हे न्याय आहे का? म्हणत नाही मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना वाईट आहे, परंतु राज्यातील इतर बेरोजगार युवकांसाठी ती पर्यायी ठरू शकते, पण राज्यातील प्रशिक्षित युवांसाठी हे रोजगाराचं पर्याय ठरू शकत नाही. हे मात्र नक्की आहे. सरकारने स्पष्ट करावे की या राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि इतर बेरोजगारांना मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेचा लाभ मिळवून द्यावा. दोन्हीकडून या राज्यातील युवांना गोंधळात मात्र टाकू नये. मित्रांनो, प्रशिक्षणार्थी कर्ज मागत नाही तर आपल्या हक्काचा रोजगार मागत आहेत. हा आवाज बुलंद करा, व्हिडिओ शेअर करा आणि सरकारपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय युवा.